देवाला स्वतःसाठी मागत असतो, पण आज मात्र आपल्याला इतरांसाठी मागायचं आहे। तर इतर म्हणजे कोण? तर आपल्या देशाचे सैनिक जे आपल्या देशाची रक्षा करत असतात, आपला शेतकरी आणि सोबतच आपली जी मुलं आहे म्हणजे जी अनाथ मुलं आहे त्यांच्यासाठी आज आपल्याला गजानन महाराजांना काहीतरी मागणं करायचं आहे, म्हणजे काहीतरी मागायचं आहे। तर चला व्हिडिओला आपण सुरुवात करूया। आपल्याला गजानन महाराजांची मंत्रजाप उपासनेला सुरुवात करायची आहे। येत्या 19 मार्च ते 29 जुलै म्हणजेच गुरुपौर्णिमेपर्यंत ही मंत्रजाप उपासना 133 दिवसाची राहणार आहे। तर चला आपण व्हिडिओला सुरुवात करूया। आणि हो, जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा। माझ्या यूट्यूब चॅनलवर तुमचं मनपूर्वक स्वागत आहे। गण गण गणात बोते उपासना कधीपासून सुरू करायची? मंत्रजाप उपासना आपल्याला 19 मार्च नवीन वर्ष गुढीपाडवा ह्या दिवसापासून ते 29 जुलै गुरुपौर्णिमेपर्यंत ही उपासना आपण स्वतःसाठी नाही तर ती आपण इतरांसाठी करणार आहोत। गण गण गणात बोते ह्या मंत्रांचा आपल्याला अखंड जाप करायचा आहे। उपासना का बरं करायची? तर नेहमी आपण गजानन भक्त महाराजांची उपासना करत असतो। आज आपण ही उपासना इतरांसाठी करणार आहोत। आपल्या देशाचा सैनिक जो आपल्या रक्षणासाठी सीमेवर लढत असतो त्याचं जीवन सुखरूप राहावं यासाठी आपल्याला ही उपासना करायची आहे। आपला शेतकरी, आपला पोशिंदा ज्याच्या भरोशावर आपण राहत असतो त्याच्यामुळे आपलं पोट भरत असतं, त्यामुळे जसे काही नैसर्गिक आपत्तीमुळे त्याचं नुकसान होत असतं, ते नैसर्गिक आपदा त्याच्यावर येऊ नये याच्यासाठी आपण ही उपासना करणार आहोत। आपल्या देशात असे अनेक मुलं मुली आहेत जे अनाथ आहेत, त्यांना आई वडील मिळावे किंवा त्यांचं जीवन सुखी आणि आनंदाचं जावो ह्यासाठी आपल्याला ही उपासना करायची आहे। म्हणून आज आपण सर्वजण गजानन महाराजांच्या चरणी प्रार्थना करूया। महाराज, आपल्या सर्व सैनिकांचे रक्षण करा, अनाथ मुलांच्या आयुष्यात प्रेम, शिक्षण आणि सुख येऊ द्या। तसेच महाराज, माझा शेतकरी दिवसरात्र कष्ट करत असतो, अनेक कष्टांना समोर जावं लागतं, आपल्या सर्व शेतकऱ्यांना सुख, समृद्धी आणि ताकद द्या। उपासना कशी करावी? उपासनेचा पहिला दिवस म्हणजेच गुढीपाडवा आपला महाराष्ट्रीयन लोकांचं नवीन वर्ष, ह्या दिवसापासून आपल्याला उपासनेची सुरुवात करायची आहे। गुढीपाडव्याला आपण देवपूजा सगळे करणारच आहोत। त्या दिवशी आपण महाराजांचे पारायण संपवणार आहोत। मी 7-8 दिवसा अगोदर एक व्हिडिओ पोस्ट केला होता, 7 दिवसीय पारायण आणि 3 दिवसीय पारायण। तर गुढीपाडव्याला आपण हे पारायण, आपलं हे जे पारायण आहे ते संपूर्ण होणार आहे, म्हणजे पारायणाचा आपला शेवटचा दिवस राहणार आहे। गुढीपाडव्याला आपण छान देवपूजा करून महाराजांना अभिषेक करायचा आहे, आरती करायची आहे, त्यांच्या आवडीचे पदार्थ नैवेद्य म्हणून दाखवायचे आहे आणि महाराजांना सांगता करायची आहे की मी मंत्रजाप उपासना नवीन वर्षाबद्दल इतर लोकांसाठी करत आहे। आपल्या देशाचे सैनिक, शेतकरी, लहान मुले या सर्वांचं आयुष्य छान सुखात आनंदात राहो अशी प्रार्थना करायची आहे। आपण 29 जुलै म्हणजेच गुरुपौर्णिमेपर्यंत ही उपासना करणार आहे। सर्वात प्रभावी गजानन महाराजांचा मंत्र गण गण गणात बोते ह्या मंत्रांचा जप आपल्याला अखंड करायचा आहे। मंत्रजाप कसा करावा किंवा त्याचे नियम कोणते हे आपण जाणून घेऊया। 19 मार्च ते 29 जुलै ह्या दरम्यान आपल्याला ही उपासना करायची। संपूर्ण दिवस होतात 133 दिवस आपल्याला महाराजांचा मंत्रजाप करायचा आहे। गण गण गणात बोते रोज आपल्याला हा मंत्र म्हणायचा आहे। हा मंत्र आपल्याला उच्चारायचा आहे, म्हणजेच म्हणायचा आहे, लिखित नामजप करायचा नाही। मंत्रजप करण्याची वेळ ही सकाळी 5 ते रात्री 9 पर्यंत राहील। ह्या टायमामध्ये तुम्ही कोणताही एक टाइम गृहीत धरून गणगणगणात बोते याचा मंत्रजाप करायचा आहे। मंत्रजाप नेहमी तुम्हाला देवासमोर बसूनच करायचा, चालता फिरता किंवा इतर कुठेही करता येणार नाही। मात्र हो, तुम्ही मंदिरात किंवा मंदिरातच ग्रुप करून करू शकता। जर कोणाला सूतक काळ किंवा महिलांना मासिक धर्म असेल
तर तो दिवस सोडून तुम्ही समोरच्या दिवसाला मंत्रजाप करू शकता. मंत्रजापची संख्या 5, 1, 5, 9, 11, 21, 51, 101, 108 कितीही करू शकता, पण मात्र मंत्रजाप हा रोज करावा. माळींची संख्या तुम्ही कॅलेंडर किंवा वहीमध्ये लिहून ठेवा आणि गुरुपौर्णिमेच्या दिवशी आपल्या महाराजांच्या चरणी ही उपासना किंवा मंत्रजाप अर्पण करायचा आणि सांगता करायची. असे आपण गुरुपौर्णिमेला देखील पारायणाची सेवा करणार आहोत. 21 किंवा 7 दिवसीय किंवा 3 दिवसीय पारायण आपण करणार आहोत. त्यामुळे आपला तो पारायणाचा शेवटचा दिवस राहील. त्यामुळे आपण नैवेद्य दाखवायचा आहे महाराजांना. पंचोपचारे गजानन महाराजांची सेवा करायची आहे. पौर्णिमेचा हा शेवटचा दिवस राहणार आहे. त्यामुळे तुम्ही 133 दिवसामध्ये किती माळजप संख्या केली आहे ती माळजप संख्या तुम्हाला गजानन महाराजांना अर्पण करायची आहे आणि सांगता करायची आहे की मी एवढ्या माळसंख्या केलेल्या आहे आणि मी ही जे काही उपासना केलेली आहे ही इतरांसाठी केलेली आहे, त्यांचं आयुष्य सुखी व्हावं ह्यासाठी केलेली आहे आणि ती जी माळजप संख्या आहे ती गजानन महाराजांच्या चरणी अर्पण करायची आहे. प्रार्थना करायची आहे की याचा जो लाभ आहे तो इतरांपर्यंत नक्की पोहोचावा. तुम्ही जास्तीत जास्त लोकांनी ह्या उपासनेमध्ये भाग घ्यावा, म्हणजे आपण जी काही उपासना करणार आहोत ते त्या लोकांपर्यंत जास्त प्रमाणात पोहोचेल. असं म्हणतात की जर आपण मंत्रजाप किंवा एखादं पारायण जर जास्त लोकांनी किंवा ग्रुप मिळून जर केलेलं असेल तर त्याचं जे फळ आहे ते इतर पारायणापेक्षा किंवा इतर मंत्रजापापेक्षा जास्त मिळतं. त्याचा जो पॉवर असतो तो अधिक जास्त स्ट्रॉंग असतो. म्हणून जास्तीत जास्त लोकांनी ह्या उपासनेमध्ये सहभाग घ्यावा अशी माझी इच्छा आहे. जे कोणी तुमचे जवळचे व्यक्ती असतील त्यांना हा व्हिडिओ नक्की शेअर करा, जेणेकरून तेही लोक ह्या उपासनेमध्ये सहभागी होतील. तुम्ही एकूण 133 दिवसामध्ये किती माळी केल्या हे माझ्या लेटेस्ट मी यूट्यूबवर जे लेटेस्ट व्हिडिओ टाकेन त्यामध्ये मला सांगायचं आहे. आणि हो, ह्या व्हिडिओमध्ये तुम्ही नक्की मला सांगा की तुम्ही ह्या उपासनेमध्ये सहभागी होणार आहात का, किंवा तुम्ही एक लाईक करा किंवा कमेंट्समध्ये हो किंवा नाही, किंवा जर तुम्ही करत असाल तर गण गणात बोते असं तुम्ही कॉमेंट बॉक्समध्ये टाईप करून मला नक्की मेसेज करा, म्हणजे जेणेकरून मला कळेल की ही उपासना जी आहे भरपूरशा लोकांपर्यंत पोहोचलेली आहे. हा व्हिडिओ तुमच्यापर्यंत उशिरा जरी पोहोचला असेल तरी सुद्धा तुम्ही उपासनेमध्ये सहभाग घेऊ शकता. मात्र आधीच्या दिवसामध्ये तुम्हाला किती माळजप संख्या करायची आहे ते तुम्ही ठरवून किंवा त्याच्या पुढे सुद्धा तुम्ही कंटिन्यू माळजप संख्या करून ते जे वाचलेले दिवस आहे, म्हणजे जे मागचे दिवस आहे ते तुम्ही कव्हर करू शकता. आणि माझा व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. आणि हो, ह्या उपासनेमध्ये जास्तीत जास्त लोकांनी सहभाग घ्यावा अशी मी तुम्हा सर्वांना विनंती करते. थँक्यू. गण गणात बोते. श्री गजानन महाराज की जय. अनंतकोटी ब्रह्मांड नायक महाराजाधिराज योगीराज परब्रह्म सचिदानंद भक्ती प्रतिपालक शेगाव निवासी समर्थ सद्गुरु श्री गजानन महाराज की जय. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला नक्कीच लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. आणि हो, जर तुम्ही ही उपासनेमध्ये भाग घेत असाल तर चॅनलवर नक्कीच कॉमेंट करा आणि लाईक सुद्धा करा, म्हणजे मला कळेल की भरपूर जणांनी कोणत्या व्यक्तींनी ह्या उपासनेमध्ये सहभाग घेतलेला आहे. तर सर्वांना जय गजानन, गुरु गजानन, गण गणात बोते. श्री गजानन महाराज की जय. तर चला लवकरच भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये.